आता मात्र या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि एवढ्या काही फटाफट मोमेंट होताना पाहायला मिळत आहेत. वेळच नाहीये. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला तेवढा वेळ मिळतोच. धावसंख्या 8 पाहायला मिळते. सागर मटकार पुन्हा एकदा सुरेख फटका मात्र मारला जातोय फलंदाज यतिराजच्या माध्यमातून. एक धाव मिळेल. धावसंख्या वाढते. 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धन्यवाद. सुरेख फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सुंदर फटका परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये या फटक्यावर खेळाडू बाद असतो सर. आणि खरोखरच कारण की एक लगाम असतो. लगाम आहे ती षटकार मारायचा नाही आणि बॉक्स क्रिकेट असायला नाव देण्यात आलेलं आहे खास. नक्कीच आपली एक मर्यादा असते. त्या मर्यादेत तुम्हाला फलंदाजी करावी लागते. संयम ठेवायला लागतो. मी ते सांगितलं डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करायची. बरोबर आहे कारण की एक बघायला गेलं तर 1993 नंतरचा जो सचिन पाहिला होता त्याच्या अगोदरचा सचिन ही तफावत आहे ती बॉक्स क्रिकेटमधली. तर नक्कीच त्याने स्वतःला बराचसा मुरड घातली आणि खेळामध्ये बदल केला. आणि तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीत यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला वेळोवेळी स्वतःमध्ये बदल करावे लागतात. तर धावसंख्या 9 धावा 2 षटकं संपतायत. हो सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. लांबवरून चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता. चेंडूला थोडीशी उंची दिली. वेग कमी केला. एक गोष्ट बघायला भेटते की प्रत्येक जण राऊंड विकेट मारा करतोय. एकही जण ओव्हर द विकेट मारा करत नाही. याचं कारण अजून काही कळत नाहीये. तर सर ज्यावेळेला अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रामुख्याने उजव्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करतो तो नॅचरली लेग स्पिन गोलंदाजी करतो आणि तो ज्यावेळेला जर राऊंड द विकेटला आला आणि पिचिंग केली तर तो नॅचरली हा चेंडू वाईट कडे जाऊ शकतो. हे प्रमुख कारण त्यामागे आहे. पुढचा चेंडू टाकतोय तो गोलंदाज फलंदाजी करतोय. हा चेंडू डाव्या शिरोधा पाठीचा चेंडू 2 धावा. पाहूया काय होतंय. 2 धावा आहेत. फारच सुंदर फटका. एक ऑन ड्राईव्ह स्ट्रोक परंतु तेवढाच कार्पेट स्ट्रोक. या 2 धावांनी धावसंख्या होते ती 13 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तुला एक सांगायचं झालं की संदेश गायकर मणकेर विजय तावडेचं नाव कदाचित तू ऐकलं असेल. स्नेहदीपचा BGMचा खेळाडू. तो डाव्या हाताने मारा करायचा परंतु तो ओव्हर द विकेटच मारा करायचा आणि फलंदाजाला तो नेहमीच चकवत असायचा असा. तर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 13 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आणि विशेष म्हणजे सर्वात मोठी स्पर्धा बाळासाहेबांच्या नावानेच होते. सुप्रीमो चषक ही स्पर्धा आपण पाहतो. संजय पोतने साहेबांच्या माध्यमातून स्पर्धा होत असते. इंडियन एअरलाइन्स ग्राउंडवर टेनिस बॉलची भारतातील सर्वाधिक मोठी स्पर्धा सुप्रीमो चषक. हो पुढचा चेंडू हा देखील मात्र सुरेख पाहायला मिळतो. गोलंदाज कल्पेश याचा हा चेंडू आणि चेंडू हातभर वळण घेतोय. हे कौशल्य अंडरआर्म क्रिकेटचा हातातभर चेंडू वळणं. पुढचा चेंडू टाकायला तयार आहे तो गोलंदाज. एक बघायला मिळतं की या ठिकाणी ग्राउंडची मर्यादा आहे. चेंडू पुढेच टाकायला हवे. चेंडू हे फार एक खतरनाक आहे. हो 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 सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेऊन हातभर वळून शरीराचा वेध घेतोय. आणि कारण मध्यंतरी असणारी एक 7-8 पावलांवर असणारी एक नोची लाईन त्या लाईनवर किंवा लाईनच्या पाठीमध्ये चेंडू टप्पा पडला तर नो बॉल घोषित दिला जातो. तुम्हाला एक ठराविक स्पॉटवर पिचिंग करायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कौशल्य दाखवायचं आहे. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवायचे आहेत. चांगली एक सायकोलॉजिकली प्रेशर असतं ते गोलंदाजाकडे परंतु तो तेवढीच चांगली गोलंदाजी करत असतो. पुढचा चेंडू टाकायला तयार आहे तो तर सर साहेब त्याचं उत्तर देखील आयोजकांनी मला दिलं की पारितोषिक कसं मिळणार. तर आयोजकांनी उत्तर असं दिलं
ज्या पद्धतीची एंट्री फी आली त्या पद्धतीचं पारितोषिक मिळणार आहे. एंट्री फी जर 1000 आणि 500 आले असेल तर पारितोषिक देखील 1000-500 मिळेल. एंट्री फी 50-100 आले असेल तर पारितोषिक देखील 50-100 मिळेल. या ठिकाणी रोहन कदम उपस्थित झाले. रोहन कदम, तुमचं हार्दिक स्वागत, तुमचं अभिनंदन होत आहे की मुंबईश्री तुम्हाला मिळालेले आहे आणि पुन्हा एकदा चुनाभट्टी वासियांच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत. तर धावसंख्या मात्र पाहायला मिळते 16 धावा धावफलकावर आहे. सागर मटकर पुन्हा एकदा आपल्या एका वेगळ्या शैलीने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हो, सुरेख फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न सुयोग याचा. निर्धाव चेंडूचे सांगता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ओमकार हळदणकरच्या माध्यमातून. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, तोबा गर्दी पाहायला मिळते. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी. ओमकार टू सुयोग. अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आता मात्र संयम कुठेतरी ढळला म्हणावं लागेल. वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि ते करत असताना दिशाहीन गोलंदाजी करतोय ओमकार सागर मटकर. धावसंख्या 1 ने वाढते. 17 धावांवर जाऊन पोहोचते. हो, पुढचा चेंडू अतिशय सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण पद्मनाभ प्रभू बाबू यांचं. धावसंख्या स्थिर असणार आहे ती 17 धावांवर. रामेश्वर चुनाभट्टी वर्सेस RM रेम्बो वडाळा सहकार नगर असा सामना रंगतोय. पुढे सरसावा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होतोय काय, परंतु नक्कीच झाले नाहीये. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा सागर मटकर. अमरसाठी सागर. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न आणि पाहूया वाटलं कदाचित चौकारात रूपांतर होतं का, परंतु त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. सुयोग सागर मटकर. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, लाजबाब आयोजन, रिलायन्सच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून जगभर स्पर्धा पाहिली जाते. हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावाची संधी. पंच विचार विनिमय करून निर्णय देत आहेत. एकत्रितपणे हे तीनही पंच येत आहेत. विचार विनिमय होईल आणि जो काही निर्णय असेल दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे. नो डाऊट नाबाद ठरवलं जात आहे. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवर संघाची धावसंख्या जाते. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. चालू स्पर्धा रिलायन्स स्पोर्ट्स क्लब आयोजित चुनाभट्टी चषक. प्रशांतजी काय म्हणाल या सामन्याविषयी, कारण सेमीफायनलची लढत आहे. दोन्ही संघाकडे दिग्गज असे खेळाडू आहेत. पाहूया काय होते. 5.25 सरासरीने धावा करायचे आहेत आणि क्रिकेटमध्ये भले 24 बॉल आहेत, परंतु या 24 बॉलांचा वेध घेताना एक दिसते की ह्या धावा सुद्धा फार कठीण आहेत, कारण की दोन्ही खेळाडू नुसते गोलंदाजी करणार नाही, तेवढं क्षेत्ररक्षण पण होणार आहे. आताच एक चौकार जो अडवला गेला, यावेळेला जर जॉन्टी रोड्स हा इथे असता तर त्यालाही लाजवलं, एवढं क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. अशा गोष्टी आहेत. त्यामुळे 21 धावांबद्दल काही सांगता येत नाही आणि क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला आहे. तर नक्कीच हा चुनाभट्टी चषक प्रभावित करतोय. चुनाभट्टी म्हटलं तर नक्कीच तुम्ही सांगितलं की चुनाभट्टीचे मुंबई श्री होताना पाहायला मिळतात. त्यांना शुभेच्छा असतील, कारण गतवर्षी सचिन डोंगरेने हा किताब जिंकला होता आणि यावर्षी मात्र नक्कीच चुनाभट्टीला हा मान जातो. चुनाभट्टी म्हटलं की बरंच काही येतं. मराठी संस्कृतीने नटलेला हा प्रदेश आहे. अर्थातच हा या ठिकाणी कित्येक मुंबई उपनगर जिल्ह्याला कबड्डीचे खेळाडू या परिसराने दिलेले आहेत. दहीहंडीची कित्येक नामवंत पथकं या परिसरातून येतात. या परिसरातून अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर पाहायचं झालं तर जेम्बो असेल, रिलायन्स असेल, हे संघ या परिसरातून आपण पाहिलेले आहेत आणि याच परिसरातून आपण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये BGM सारखा संघ, चाफे गल्ली सारखा संघ याच परिसरामधून आपण पाहिलाय.
तर आदित्य राहुलजी थोडा फोन करतो ना थोडा ओके नाईट करतो नुकतीच आदित्य धुमाळ याची मात्र मुंबईच्या रणजी संघात देखील निवड झालेली आहे. अर्थातच चुनापट्टीचा खेळाडू आणि अमित पाटील हा देखील मात्र मुंबईच्या रणजी संघात जम्बो संघातून खेळणारा खेळाडू हा देखील मुंबईचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्याने केलेलं आहे. जो या अगोदरच्या मॅच मध्ये खेळताना देखील आपण पाहिलं BSNL ला तो क्रिकेट खेळतो. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी येतोय मिलिंद पाचारने उर्फ मण्या या टोपण नावाने अंडरआर्म क्रिकेट जगताची ओळख गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मुंबई श्री रोहन कदम मात्र व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. तर या स्पर्धेमध्ये काय नाहीये अर्थातच व्यासपीठावर मान्यवर तर आहेच. स्वतः मुंबई श्री व्यासपीठावर मॅच पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि कोणती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्व म्हणजे प्रेक्षक पाहिजे असतात आणि प्रेक्षक उशीर झाला तरी आपली जागा टिकवून आहेत. प्रज्ञेश शिंदे फलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुरेख फटका मात्र मारला जातोय प्रज्ञेश शिंदे आणि नक्कीच एक नामवंत फलंदाज आहे. कित्येक वर्ष आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय आणि हे करत असताना प्रज्ञेश शिंदेने एक केलंय आपला वडाळ्याचा सहकार नगरचा संघ बांधून ठेवला कित्येक वर्ष. हो सुरेख फटका कव्हरच्या दिशेने टॅप करतोय प्रज्ञेश शिंदे पदी या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू आणि कारकिर्दीत जबरदस्त फॉर्मात असताना आपल्या घरच्या संघाला नेमकं कधीच सोडलं नाही तो हा खेळाडू पदी आणि म्हणूनच की काय वडाळा सहकार नगर नेहमीच त्याचं ऋणी असणार आहे. RM रेम्बो मुंबईतील सर्वात जुन्या संघांपैकी एक 1961 साली RM रेम्बो संघाची स्थापना झाली आहे. ओराम क्रिकेट सुरुवातीच्या काळात मात्र त्या संघाच्या माध्यमातून खेळलं गेलंय. ओराम क्रिकेट खेळणारे 3 बंधू होते दीपक पाटील प्रदीप पाटील आणि उल्हास पाटील आणि सुभाष सावया गोलंदाजी करायचा ही त्यांची चौकडी होती. नक्कीच सुरुवातीच्या काळातील चाफे गल्ली असेल RM रेम्बो असेल आणि शशी ब्राईट असेल. सुरेख फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला जातोय प्रज्ञेश शिंदेचा. धावसंख्या मात्र या ठिकाणी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवर संघाची धावसंख्या. विजयासाठी मात्र धावांची आवश्यकता आहे ती 21 धावांची आवश्यकता विजयासाठी असताना कारण अशी फलंदाजी बघताना असं वाटतं की या धावा सहज आणि शक्य आहेत. तर पाहूया क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. या पुढील काळामध्ये मग काय होऊ शकेल आपण क्रिकेटमध्ये कधीच आखाडे बांधू शकत नाही. आणि सुरेख फटका मारला जातोय सागर मटकरच्या माध्यमातून. सागर एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून वडाळा परिसरातून समोर येतोय कारण प्रज्ञेश शिंदे ने मात्र दुसरी फळी देखील तयार केलेली आहे. त्यामध्ये सागर मटकरचं नाव घ्यावं लागेल ओमकार हळदणकरचं नाव घ्यावं लागेल. सुरेख फटका समोरच्या दिशेने डोलवण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. रेनबोच्या संघाला गेला तर पांडुरंग परब म्हणून एक खेळाडू होता जो महाराष्ट्राचा खो खो खेळायचा आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये डाव्यात आणि फलंदाजी करायला यायचा असा रेनबोचा खेळाडू होता. तर नक्कीच रेम्बो देखील एक दैदिप्यमान कामगिरी राहिली आहे. मुंबईचा अंडरआर्म क्रिकेट अक्षरशः अधिराज्य गाजवलंय रेम्बोने आणि रिलायन्स संघाचं देखील कौतुक करावं लागेल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. कारण रिलायन्स म्हटलं की देखील की जर का डोळ्यासमोर 30 वर्ष 30 वर्ष अधिराज्य गाजवत आहेत ते. पराग शिंदे गोलंदाजी मार्कवर आलाय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 6 धावांवर स्थिर आहे. हा चेंडू मात्र स्वैर ठरला जातोय आणि नॅचरली लेग स्पिन उजव्या हाताचा गोलंदाज अंडरआर्म क्रिकेटमध्ये करतो पण हा चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता आणि ते करत असताना मात्र स्वैर चेंडू जातोय. आता मात्र लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अतिरिक्त धाव पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू स्वैरच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. पराग शिंदे गोलंदाजी मार्कवर. हो आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला पराग शिंदेच्या माध्यमातून. सुरेख चांगल्या ठिकाणी पिचिंग होते आणि तदनंतर चेंडू फिरक घेतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतो. बघायला गेलं तर प्रत्येक चेंडू तो विकेटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला ती लय सापडत नाही. आता ते चेंडू चांगला होता फलंदाज पूर्ण चकला त्याच्यामध्ये.
सुरक्षित रक्षण पाहायला मिळत आहे. तर अंडरआर्म क्रिकेट आणि ओव्हरआर्म क्रिकेट यामध्ये सर एक फरक आहे. ज्यावेळेला अंडरआर्म क्रिकेटमध्ये उजव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करतो, नॅचरली लेग स्पिन टाकतो. तोच गोलंदाज ज्यावेळेला ओव्हरआर्म मध्ये गोलंदाजी करतो तो नॅचरली ऑफ स्पिन टाकतो. आणि ज्यावेळेला ओव्हरआर्म मध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज गोलंदाज गोलंदाजी करतो तो लेग स्पिन टाकतो, परंतु या ठिकाणी तो ऑफ स्पिन टाकण्याचा प्रयत्न करत असतो. हा फरक आहे, म्हणजे टोटली डिफरंट आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या 9 धावांवर जाऊन पोहोचते. 21 धावांची आवश्यकता असताना दुसरं षटक सुरू आहे. सागर मटकर आणि प्रज्ञेश शिंदे ही जोडी आरएम रेम्बो सहकार नगर वडाळासाठी. हो, सुरेख फटका सफल झाले आणि चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने तटावर स्वीप करतोय सागर मटकर. सुरेख फलंदाजी, चांगली गोलंदाजी तर केली, परंतु चांगली फलंदाजी करतोय सागर मटकर. खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी गोलंदाजी करतो. चेंडू पुढे जाऊन कट केलाय, चेंडू गेलाय तो कव्हरच्या दिशेने 1 धाव मिळते. 1 धावाने धावसंख्या होते ती आता 11 जिंकण्यासाठी एकूण 9 धावांची 10 धावांची गरज आहे. आणि चेंडू मॅच 12 चेंडू 10 धावा जवळजवळ खिशात घातलेले असं वाटतं, परंतु पुन्हा एकदा अजूनही ऑन आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सांगू शकत नाही आपण काय होईल. आणि 2 षटकं संपली, 2 षटकं बाकी आहेत. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी असं म्हणूयात, कारण छोटंसं क्रीडांगण आहे. कधी खेळाडूच्या हातात चेंडू जाईल याचा नेम नाही आहे. बरोबर आहे, परंतु तेवढीच समय सूचकता आहे की गोलंदाजी चांगली करायला, वाईट चेंडू टाकायला नको आहेत. आणि याच्यातच धावा अडवल्या तरच समोर सायकोलॉजिकल प्रेशर तयार होऊ शकतो. पुढचा चेंडू पुन्हा हो, सुरेख फटका. चेंडू बराचसा वळण घेतलं होतं, परंतु त्याची नजर चेंडूवर होती आणि बॅटच्या मिडल करतोय. हा एवढा वळलेला चेंडू देखील प्रज्ञेश शिंदेने कारण की यात 2 गोष्टी आहेत की हातावरती तो लक्ष देऊ नये, कसा चेंडू टाकतोय तो बघतोय, तेवढीच त्याची नजर आहे. आणि आपण चेंडू बघ शेवटच्या क्षणाला खेळा, 1 धाव मिळालेली आहे आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमची नजर ही मात्र खूप महत्वाची आहे. या ठिकाणी तुम्ही ज्या ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये एखादा मोठा फटका झाकून मारला येऊ शकतो, तसं तुम्ही अंडरआर्म क्रिकेट. दुसरी गोष्ट आहे की सामने हे प्रकाश झोतात होत आहेत, लाईट्स मध्ये आहेत, म्हणजे अजूनही कमी असताना तेवढी चांगली नसते. 14 धावा झाल्या धावफलकावर. 7 धावांची आवश्यकता. यतिराज गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी सागर मटकर. हो, सुरेख फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. किती धावा? 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 16 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 21 धावांची आवश्यकता. अंतिम फेरीचा सामना काही क्षणातच तुम्हाला पाहायला मिळेल. स्वराज्य कांजूरमार्ग वर्सेस चालू सामन्यातील विजेता. हो, सुरेख फटका. परंतु काय झालं, जे काल विराट कोहलीकडून झालं ते आज मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. हिट विकेटच्या रूपात. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 35व्या क्रमांकाचा नियम खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होतोय. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. समित फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. समित फ्रॉम दादर शिंदेवाडी. आणि याही चेंडूवर लगातार दुसऱ्या चेंडूवर मात्र यष्टांचा वेध घेताना पाहायला मिळतोय. आणि आणखीन एका विकेटचं पतन. सामन्यामध्ये मात्र नक्कीच रंग भरले जाताना पाहायला मिळत आहेत. समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 5 धावांची. हॅट्रिकची संधी निर्माण झाली फलंदाजाला. पाहूया हॅट्रिक या ठिकाणी मिळवली जाते का. हॅट्रिक म्हटलं की लगेचच आपल्याला चेतन शर्मा आठवतात. 1987चा वर्ल्ड कप आठवतो, रिलायन्स विश्वचषक आणि त्याने घेतलेले लगातार 3 बोल्ड आउट आठवतात. पाहूया आज मात्र या ठिकाणी काय होत आहे. हॅट्रिक घेतली जाते का, मिळवली जाते का हॅट्रिक. आणि लगातार 2 चेंडू नक्कीच ते स्टंपच्या रूपात खेळाडू बाद झालेत. पहिला स्वयंचलित झालाय. राजीव शामला फलंदाजीसाठी येतोय. बबली. हा चेंडू मात्र तटवला जातोय कव्हरच्या दिशेने. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते. धावसंख्या 17.
4 धावांची आवश्यकता. सर शेवटच्या षटकात सामना आलाय, शेवटचं षटक आहे, 4 धावांची आवश्यकता. प्रज्ञेश शिंदे मात्र त्या नेटाने फलंदाजी करतो, त्याला साथ द्यायला आलाय तो राजू श्यामला, अर्थातच बबली. नाही, बरोबर आहे, कारण ते ज्या प्रकारे फलंदाजी चालली आहे त्या प्रकारे असं वाटतंय की सामना तो स्वतःच्या कडेच ठेवून खेळणार आहे. फलंदाजी पण त्याच प्रकारे करतो आणि पाहायला मिळतंय की पॉझिटिव्हनेस जो आहे त्याच्याकडे, एक पॉझिटिव्ह आहे, ती फार चांगला आहे त्याच्याकडे. पुढचा चेंडू टाकतोय तो आणि हा चेंडू त्याने पाठीजात खेळलाय तो सरळ ऑनच्या दिशेने. 1 धाव मिळते, 1 धावेने धावसंख्या होते ती. प्रज्ञेश शिंदे लाजवाब फलंदाजी करतोय. सुरेख पुन्हा एकदा टॅप करतोय. प्रज्ञेशची ही खासियत आहे, पदीची ही खासियत आहे. पदी या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू सर्व फटके आणि चेंडू तो मिडल करतोय. 2 धावांची आवश्यकता अजूनही पराग शिंदे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा टॅप केला जातोय, हवे चेंडू जातोय, परंतु तोपर्यंत पदी अतिशय चपळ आहे आणि पोहोचतोय. 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी RM रेम्बो सहकार नगर वडाळा संघाला 1 धावेची आवश्यकता. प्रज्ञेश शिंदे मुंबईतील सर्वाधिक टॅलेंटेड, सर्वाधिक शांत खेळाडू म्हणून देखील आणि गुणी खेळाडू म्हणून आणि फेअर प्लेचे अवॉर्ड देखील या खेळाडूला मिळाले. तो स्ट्राईकवर फलंदाजी करतोय प्रज्ञेश शिंदे. पुढे सरसावा चेंडू डोलवण्याचा प्रयत्न, धावाची संधी आणि विजयी होतो या ठिकाणी RM रेम्बो सहकार नगर वडाळा. अंतिम फेरीत जाऊन दाखल होतोय. अंतिम फेरीचा काही क्षणात आपल्या समोर येतोय स्वराज्य कांजूर मार्ग, अर्थातच